गुड इव्हिनिंग ऑल. वेलकम टू माय चॅनल दीपाज एज्युकेशन अड्डा. वेव्ह ऑप्टिक्सच्या 20व्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ही टर्म इंटरफेरन्स ऑफ लाईटशी संबंधित आहे. जसे की लाईटचे रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन हे फिनॉमिनॉन आहेत, तसाच लाईटशी संबंधित इंटरफेरन्स हा सुद्धा एक फिनॉमिनॉन आहे. इंटरफेरन्सचे डेफिनेशन सांगत असताना मी तुम्हाला म्हटलं होतं, द फिनॉमिनॉन ऑफ नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी इन द मीडियम ड्यू टू सुपरपोजिशन ऑफ टू ऑर मोर लाईट वेव्स इज कॉल्ड इंटरफेरन्स ऑफ लाईट. इंटरफेरन्स ऑफ लाईट काय आहे, तर हा एक असा फिनॉमिनॉन आहे की ज्याच्यामध्ये लाईट एनर्जीचं नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं. आणि हे नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन कुठं होतं? अशा माध्यमामध्ये की ज्या माध्यमामधून हा लाईट ट्रॅव्हल होतो आहे. म्हणजे एअरमधून हा लाईट ट्रॅव्हल होत असेल तर हे नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन एअरमध्ये होईल, म्हणजे फ्री स्पेसमध्ये होईल. मग कशामुळे होतं हे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट? तर हे होतं सुपरपोजिशन ऑफ टू ऑर मोर लाईट वेव्समुळे. सुपरपोजिशन ऑफ टू ऑर मोर लाईट वेव्स काय आहे? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ लाईट वेव्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा इंटरफेरन्स ऑफ लाईट फिनॉमिनॉन म्हणजे लाईट एनर्जीचं होणारं नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे किंवा रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट एनर्जी आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन होतं म्हणजे लाईट कुठंतरी कमी आहे आणि लाईट कुठंतरी जास्त आहे. माध्यमातल्या एका पॉईंटला लाईटची इंटेन्सिटी मला कमी दिसते आहे आणि दुसऱ्या पॉईंटला लाईटची इंटेन्सिटी जास्त दिसते आहे. याचा अर्थ लाईटचं डिस्ट्रीब्युशन एकसारखं होतं आहे का? तर नाही. म्हणजे हे लाईटचं नॉन युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे आणि हे सुपरपोजिशन ऑफ वेव्हमुळं घडून येते. मग आता हे इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन होतं कसं ते आपल्याला बघायचं आहे. इंटरफेरन्स तयार होत असताना दोन प्रकारचे बँड्स तयार होतील. एक आहे ब्राईट बँड आणि दुसरा आहे डार्क बँड. ब्राईट बँड कधी तयार होतो? ज्यावेळेस कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होतो. डार्क बँड अशा वेळेस तयार होतो ज्यावेळेस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होतो. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स कसं तयार होतं तुम्हाला माहिती आहे? ज्यावेळेस एका वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रस्टवर कोइन्साईड होतो किंवा एका वेव्हचा ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर कोइन्साईड होतोय किंवा ओव्हरलॅप होतोय किंवा सुपरपोज्ड होतोय असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. एका वेव्हची ॲम्प्लिट्यूड आहे ए, दुसऱ्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड आहे ए, म्हणजे क्रस्टचे ॲम्प्लिट्यूड. पहिल्या वेव्हच्या क्रस्टचे ॲम्प्लिट्यूड ए, दुसऱ्या वेव्हच्या क्रस्टचे ॲम्प्लिट्यूड ए आणि क्रस्टवर क्रस्ट ओव्हरलॅप होतोय. म्हणजे ही ॲम्प्लिट्यूड आता एकमेकींमध्ये ॲड होईल. म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती असेल तर ट्वाईस ए. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स होत असताना लाईट वेव्सची ॲम्प्लिट्यूड एकमेकांमध्ये ॲड होते. ॲम्प्लिट्यूडचा संबंध लाईटच्या इंटेन्सिटीशी आहे. याचा अर्थ ॲम्प्लिट्यूड वाढती म्हणजे लाईटची इंटेन्सिटीसुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. आणि अशा वेळेस इंटेन्सिटी वाढली की ब्राईट बँड तयार होणार आहे किंवा तुम्ही याला ब्राईट फ्रिंज ऑफ इंटरफेरन्स पॅटर्न असं सुद्धा म्हणू शकता. ब्राईट बँड तयार होतो किंवा ब्राईट फ्रिंज तयार होती किंवा आपण असं सुद्धा म्हणू शकतो की ब्राईट पॉईंट तयार होतो स्क्रीनवर इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये. मग आता ह्या ब्राईट पॉईंटचं तयार होणं हे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समुळं होतं. तसंच डार्क पॉईंटचं तयार होणं हे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समुळं होतं. म्हणजे एका वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या ट्रफवर कोइन्साईड होतोय किंवा एका वेव्हचा ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या क्रस्टवर कोइन्साईड होतोय. अशा दोन्ही सिच्युएशनमध्ये क्रस्टची ॲम्प्लिट्यूड ट्रफच्या ॲम्प्लिट्यूडमधून सबस्ट्रॅक्ट होते आणि लाईट इंटेन्सिटी मिनिमम होते किंवा मग आपण असं म्हणू शकतो की लाईट इंटेन्सिटी येते 0. लाईट इंटेन्सिटी 0 आहे याचा अर्थ तिथं डार्क पॉईंट तयार झाला आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये डार्क फ्रिंज तयार झालेली आहे. ठीक आहे. मग इंटरफेरन्स पॅटर्नमध्ये दोन पॉईंट तयार होतील. एक तर असेल असा पॉईंट की ज्याला तुम्ही ब्राईट पॉईंट म्हणताय जिथं लाईटची इंटेन्सिटी जास्त आहे. दुसरा पॉईंट असा असेल की ज्याला तुम्ही म्हणताय डार्क पॉईंट की जिथं लाईटची इंटेन्सिटी कमी असेल. ठीक आहे. मग आता ब्राईट पॉईंट तयार होत असताना आणि डार्क पॉईंट तयार होत असताना इंटेन्सिटीचं डिस्ट्रीब्युशन नेमकं कसं होतं ते आपण पाहणार आहोत.
बघा, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्समध्ये होतं आहे काय, तर पहिल्या वेवच्या क्रस्टची ॲम्प्लिट्यूड ए ही दुसऱ्या वेवच्या क्रस्टच्या ॲम्प्लिट्यूड एमध्ये ॲड होती. कशी मी ॲड करू शकली ही, तर मी इथं वापरलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव आणि ह्या रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडला मी रिप्रेझेंट करते ए आरने. ए आर इक्वल टू ए प्लस ए इक्वल टू ट्वाईस ए. ठीक आहे, म्हणजे आता मला कळलं की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होत असताना जी ॲम्प्लिट्यूड तयार होईल ती काय असेल तर ट्वाईस ए असेल, की ज्याच्यामुळं ती फ्रिंज, तो बँड इंटरफेरन्समध्ये तयार होणारा तो बँड कसा असेल, ब्राईट बँड असेल किंवा पॉईंट कसा असेल, ब्राईट पॉईंट असेल. इंटेन्सिटीमधलं आणि ॲम्प्लिट्यूडमधलं रिलेशन तर मला माहिती आहे, I0 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. I0 म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट. ज्या लाईटच्या इंटरफेरन्समुळं इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतो आहे त्या लाईटची ही इंटेन्सिटी आहे, ही ओरिजिनल इंटेन्सिटी ऑफ लाईट आहे. इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट आहे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकताय, ज्याला मी रिप्रेझेंट करते I0. I0 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. आता हा ए स्क्वेअर म्हणजे असेल आपली रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. मग थोड्या वेळापुरता आपण असं म्हणूयात I0 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए आर स्क्वेअर. इथं जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो युनिटी आहे असं समजूयात. मग हे इक्वेशन असं तयार झालं, I0 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ट्वाईस ए स्क्वेअर. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटचा विचार नाही करत आहे मी, म्हणून I0 इक्वल टू डिरेक्टली इक्वल टू असं लिहू शकते मी 4a स्क्वेअर. ठीक आहे, आणि ही ट्वाईस ए म्हणजे काय आहे तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे, म्हणजे ए आर आहे. म्हणजे हा जो ए आहे तो काय असणार आहे तर ए आर असणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे ए आर म्हणजे काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I0 आहे. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होत असताना इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन कसं होईल ते आपण पाहतोय. बघा, एका वेवचा क्रस्ट दुसऱ्या वेवच्या क्रस्टवर कोइन्साइड होतोय. त्या क्रस्टची ॲम्प्लिट्यूड मी एने रिप्रेझेंट करते. पहिल्या वेवच्या क्रस्टची ॲम्प्लिट्यूड एने रिप्रेझेंट करते आणि दुसऱ्या वेवच्या क्रस्टची ॲम्प्लिट्यूड पुन्हा एने रिप्रेझेंट करते. क्रस्टवर कोइन्साइड झाला आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आहे, म्हणून अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव मला ह्या दोन्ही ॲम्प्लिट्यूड काय कराव्या लागतील, ॲड कराव्या लागतील. ठीक आहे, आणि यातून तयार होणारी काय असेल, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल ए आर इक्वल टू ए प्लस ए इक्वल टू ट्वाईस ए. इंटेन्सिटीमधलं आणि ॲम्प्लिट्यूडमधलं रिलेशन तर आपल्याला माहितीच आहे, I0 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. ए म्हणजे काय आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव, जी इथं लिहिली मी, इथं लिहिली पहिल्या वेवची ॲम्प्लिट्यूड दुसऱ्या वेवची ॲम्प्लिट्यूड ती म्हणजे ए स्क्वेअर. आणि I0 आहे इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट. इन्सिडंट होणारा लाईट की जो पुढं इंटरफेअर होणार आहे आणि स्क्रीनवर इंटरफेरन्स पॅटर्न तयार करणार आहे, त्या लाईटची इंटेन्सिटी मी रिप्रेझेंट केली I0. ठीक आहे, मग बघा थोड्या वेळापुरतं असं मानूयात आपण की ही काय आहे तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड आहे. I0 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट 0 कन्सिडर करता येत नाही, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण युनिटी कन्सिडर करायचा. म्हणजे I0 इक्वल टू, इथं जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट येईल तो युनिटी असेल, 1 असेल, म्हणून इथे डायरेक्ट 0 लिहिलं आपण तरीसुद्धा चालतं, ए आरचा स्क्वेअर. I0 इक्वल टू ए आर म्हणजे काय आहे तर ट्वाईस ए, म्हणजे ह्या ट्वाईस एचा काय होईल, स्क्वेअर होईल. देअरफॉर I0 इक्वल टू 4 टाइम्स ए स्क्वेअर. ठीक आहे, आणि हा ए म्हणजे काय आहे तर I0 आहे. देअरफॉर I0 इक्वल टू कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होत असताना
एका वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या वेव्हच्या क्रस्टवर ओव्हरलॅप होईल किंवा कोइन्साइड होईल किंवा सुपरपोज्ड होईल असं आपण म्हणतोय. आणि तसं झालं की या दोन्ही वेव्हचे ॲम्प्लिट्यूड एकमेकींमध्ये ॲड होतील. कसं ठरवलं मी ह्या ॲड होतील, तर मी इथं वापरलं प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. पहिल्या वेव्हच्या क्रस्टची ॲम्प्लिट्यूड ए म्हणते, दुसऱ्या वेव्हच्या क्रस्टची ॲम्प्लिट्यूड ए म्हणते आणि ह्या दोन्ही ॲड करते. याला आपण म्हणायचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. का? तर ही इंडिव्हिज्युअल ॲम्प्लिट्यूड पहिल्या वेव्हची दुसऱ्या वेव्हची एकमेकींमध्ये ॲड होऊन त्या पॉईंटपाशी की जिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार झाला, जिथं ब्राईट पॉईंट तयार झाला, तिथं ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झालेली असेल, वाढलेली असेल, म्हणजे त्या पॉईंटपाशीची ती काय असेल, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल, की जी किती असणार आहे, ट्वाईस ए इतकी असणार आहे. ठीक आहे. इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूडमधलं रिलेशन तर आपल्याला माहितीच आहे. I0 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर. I0 इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट. ज्या लाईट वेव्स इंटरफेअर होण्यामुळं आपल्याला इंटरफेरन्स पॅटर्न मिळणार आहे, त्या लाईटची ही सुरुवातीची इंटेन्सिटी आहे की जिला मी I0ने रिप्रेझेंट केलं आहे. ठीक आहे. आता बघा, ब्राईट बँड तयार होतो आहे की ज्यावेळेस ॲम्प्लिट्यूड ट्वाईस ए इतकी आहे त्याला मी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड म्हणणार आहे. तर त्या ब्राईट पॉईंटपाशी तयार झालेल्या लाईटची इंटेन्सिटी आहे आय. ब्राईट पॉईंट तयार होतो आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होतो आहे आणि कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार झाल्यानंतर त्या ठिकाणची त्या पॉईंटपाशीची इंटेन्सिटी किती आहे, कॅपिटल आय इतकी आहे. मग हा आय डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला, तर जितकी ॲम्प्लिट्यूड त्या पॉईंटपाशी तयार झाली त्या ॲम्प्लिट्यूडला, म्हणजे ट्वाईस एला. ठीक आहे. आणि मग ही ट्वाईस ए काय झाली, तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड झाली आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा काय केला जातो, स्क्वेअर केला जातो. का? तर ते ॲम्प्लिट्यूडमधलं आणि इंटेन्सिटीमधलं रिलेशन आहे. म्हणजे मला इथं काय करावं लागेल, ट्वाईस एचा स्क्वेअर करावा लागेल. कारण काय, आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. बरोबर ना. आणि ही रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड किती आली, ट्वाईस ए, म्हणून ट्वाईस एचा काय झाला, स्क्वेअर झाला. आय इक्वल टू, इथं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट युनिटी आहे असं समजूयात आपण, हा झाला 4a स्क्वेअर. ठीक आहे. आणि हा ए स्क्वेअरला तुम्ही इथं काय म्हटलेलं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I0 आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट युनिटी म्हणजे I0 इक्वल टू ए स्क्वेअर. म्हणून हेच इक्वेशन मी असं लिहू शकते, आय इक्वल टू 4 टाइम्स I0. बघा आता या इक्वेशनचं निरीक्षण केलं तर मला असं कळेल की हा इंटरफेरन्स होण्याच्या आधीचा लाईट आहे, त्याची इंटेन्सिटी आहे I0. आणि हा इंटरफेरन्स होऊन एका पॉईंटपाशी रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड तयार होऊन इंटेन्सिटी तयार झालेली आहे की ज्या इंटेन्सिटीमुळं त्या पॉईंटपाशी लाईटची इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे असं मला वाटतं आहे. आणि जो पॉईंट तयार झालेला आहे तो ब्राईट पॉईंट आहे आणि त्या ब्राईट पॉईंटची इंटेन्सिटी आहे आय. म्हणजे ही नवीन इंटेन्सिटी आहे आणि ही पूर्वीची इंटेन्सिटी आहे I0. ब्राईट पॉईंटपाशी तयार होणारी इंटेन्सिटी ही पूर्वीच्या इंटेन्सिटीच्या 4 पट काय असते, जास्त असते, वाढलेली असते, इन्क्रीज झालेली असते. हे या इक्वेशनवरून आपल्याला सहज लक्षात येतं. बघा, आय इक्वल टू 4I0 ही इंटेन्सिटी ब्राईट पॉईंटपाशी तयार झालेली आहे आणि डार्क पॉईंटपाशी तयार होणारी इंटेन्सिटी तुम्हाला माहीत आहे ती 0 असणार आहे. का? तर इथं ए मायनस ए इक्वल टू काय होणार आहे, तर 0 होणार आहे. कधी? ज्यावेळेस लाईट वेव्हचा क्रस्ट दुसऱ्या लाईट वेव्हच्या ट्रफवर काय होणार आहे, कोइन्साइड होणार आहे किंवा ओव्हरलॅप होणार आहे. म्हणजे ज्या वेळेस ब्राईट पॉईंट तयार होईल त्यावेळेस रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 0 असेल आणि रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 0 आहे म्हणून लाईटची इंटेन्सिटीसुद्धा किती असेल, 0 असेल. याचा अर्थ लाईटची इंटेन्सिटी 0 आणि 4I0 या दोन व्हॅल्यूंच्या दरम्यान चेंज होत असते. ब्राईट पॉईंटपाशी लाईटची इंटेन्सिटी 4 टाइम्स I0 असते हे आपण प्रूव्ह करू शकतो. बघा, आपल्याला करायचं आहे काय, आपण
टू कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट कन्सिडर करूया. एकाला म्हणते S1 आणि दुसऱ्याला म्हणते S2. ह्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे की हे टू कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट हे एकाच प्रायमरी सोर्स ऑफ लाईटपासून आपण तयार केलेले आहेत. तर हा आहे स्क्रीन की ज्या स्क्रीनवर इंटरफेरन्स पॅटर्न तयार होत आहे. त्या स्क्रीनवर मी कुठेतरी एक P पॉईंट घेते. आता ह्या P पॉईंटपाशी तयार होणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी किती असेल असं जर कोणी आपल्याला विचारलं तर ते आपल्याला इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशनच्या माध्यमातून लगेचच फाइंड आउट करता येतं. बघा काय होईल, तर या S1 पासून लाईट वेव्स ट्रॅव्हल होतील क्रस ट्रफ क्रस ट्रफ क्रस ट्रफ करत त्या कुठं जातील, पॉईंट P पाशी. S2 पासून सुद्धा क्रस ट्रफच्या फॉर्ममध्ये लाईट वेव्स कुठंपर्यंत जाऊन पोचणार आहेत, तर पॉईंट P पाशी. तर तुमच्या लक्षात येत असेल की S1 पासून P पॉईंट जवळ आहे आणि S2 पासून P पॉईंट काय आहे तर दूर आहे. म्हणजे ह्या दोन्ही पॉईंटपासून P पॉईंटपर्यंत काय तयार झालेला आहे, पाथ डिफरन्स तयार झालेला आहे. मग हा जो डिफरन्स आहे तो जर मी फेज डिफरन्स आहे असं म्हटलं तर मला असं म्हणता येईल की ह्या दोन वेव्समध्ये जो फेज डिफरन्स आहे तो आहे फाय. म्हणजे पहिल्या वेव्हमध्ये आणि दुसऱ्या वेव्हमध्ये जो फेज डिफरन्स तयार झालेला आहे तो आपण रिप्रेझेंट करूयात फायने. वेव्ह इक्वेशन लिहून आपल्याला काय करायचं आहे, तर स्क्रीनवर P पॉईंटपाशी तयार होणारी इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. तर आता आपण काय करूयात, S1 पासून निघणाऱ्या वेव्हसाठीचं एक इक्वेशन लिहूयात आणि S2 पासून बाहेर पडणाऱ्या वेव्हसाठीचं एक इक्वेशन लिहूयात की ज्यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती आहे, फाय इतका आहे. ठीक आहे. पहिल्या वेव्हसाठीचं इक्वेशन लिहिलं, E1 इक्वल टू E0 साइन ऑफ ओमेगा टी, आणि दुसऱ्या वेव्हसाठीचं इक्वेशन लिहिलं, E2 इक्वल टू E0 साइन ओमेगा टी प्लस फाय. बघा इथं अँगल किती होता, ओमेगा टी, आणि इथं किती आहे, ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे फाय ही काय झालेली आहे तर ॲडिशन झालेली आहे. म्हणजे फाय इतका फेज डिफरन्स तयार झाला कशामध्ये, तर पहिल्या वेव्हमध्ये आणि दुसऱ्या वेव्हमध्ये. आता रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट P विल बी गिवन बाय E इक्वल टू E1 प्लस E2. P पॉईंटपाशी पोहोचणारं जे रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड आहे ते दोन्ही वेव्हच्या इलेक्ट्रिक फील्डची काय असेल, ॲडिशन असेल. तर आता हे ॲडिशन आपण करूयात. E1 म्हणजे काय आहे, E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस E2 काय आहे, E0 साइन ओमेगा टी प्लस E0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस. साईनचा फॉर्म्युला वापरायचा आहे, त्यासाठी ओमेगा टीला म्हणते ए आणि फायला म्हणते बी. मग फॉर्म्युला असा असेल, साइन ए प्लस बी इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. मग ह्या फॉर्म्युल्याने ही स्टेप मी कशी लिहील बरं, तर E0 इंटू साइन ओमेगा टी इंटू कॉस फाय प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन फाय. ठीक आहे. आता हे काम थोड्या वेळासाठी इथं स्टॉप करूयात आणि E इक्वल टू E0 साइन ओमेगा टी प्लस E0 साइन ओमेगा टी प्लस फाय याला म्हणूयात इक्वेशन स्टार. याच्यामध्ये काय करायचे आपल्याला, हा ओमेगा टी ए कन्सिडर करायचा आणि ही अखंड टर्म ओमेगा टी प्लस फाय बी कन्सिडर करायची आणि फॉर्म्युला वापरायचा साइन ए प्लस साइन बीसाठीच. बघा मी इथं लिहिते, साइन ए प्लस साइन बी इक्वल टू 2 इंटू साइन ए प्लस बी डिवाइड बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी डिवाइड बाय 2. ठीक आहे. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात, बघूयात काय येतं ते. 2 हा E0 ॲज इट इज, साइन ए म्हणजे काय आहे, ओमेगा टी प्लस बी म्हणजे काय आहे, ओमेगा टी प्लस फाय
डिवाइड बाय 2. ठीक आहे. इंटू कॉस ऑफ ए म्हणजे काय आहे ओमेगा टी मायनस बी म्हणजे काय आहे ओमेगा टी. इथं मायनस आहे म्हणून हा फाय काय होऊन जाणार आहे मायनस होऊन जाणार आहे. डिवाइड बाय काय होऊन जाईल 2. आली का ही स्टेप लक्षात. आता नेक्स्ट स्टेप लिहूयात आपण. E इक्वल टू 2E0 इंटू साईन बघा ओमेगा टी प्लस ओमेगा टी 2 ओमेगा टी प्लस फाय डिवाइड बाय 2 इंटू कॉस ऑफ प्लस ओमेगा टी मायनस ओमेगा टी कॅन्सल आउट झाला. इथं राहिला मायनस फाय बाय 2 इंटू E0 साईन हा 2 इथं दोन्हीकडे डिवाइड बाय 2 ओमेगा टी डिवाइड बाय 2 प्लस फाय बाय 2 इंटू कॉस ऑफ कॉस मायनस ही अखंड टर्म जर मी थिटा म्हणत असेल तर कॉस मायनस थिटा इक्वल टू कॉस ऑफ थिटा. म्हणजे ही मायनस टर्म लिहिण्याची गरज नाही. कॉस मायनस थिटा हा कॉस थिटाच असतो म्हणून मी इथे लिहिते फाय बाय 2. ठीक आहे. हा 2 या 2ला कॅन्सल आउट होईल. मग आता शिल्लक काय राहील 2 इंटू E0 साईन ओमेगा टी प्लस फाय बाय 2 इंटू कॉस ऑफ फाय बाय 2. सिंपल हार्मोनिक वेव्ह इक्वेशन जर मी लिहिलं तर ते असं असेल E इक्वल टू ए इंटू साईन ओमेगा टी प्लस फाय बाय 2. ठीक आहे. हे इक्वेशन जर मी याच्याबरोबर कम्पेअर करत असेल तर बघा साईन ओमेगा टी प्लस फाय बाय 2 हा कॉम्पोनंट तर मला इथं दिसतोय. ठीक आहे. म्हणजे उरलेला काय असेल तर ए असेल म्हणजे 2E0 कॉस फाय बाय 2 इक्वल टू ए. बरोबर ना. E इक्वल टू ए म्हणजे काय असेल 2E0 कॉस फाय बाय 2. बघा मी इथे लिहिते ए म्हणजे काय झाला 2E0 कॉस ऑफ फाय बाय 2 इंटू साईन ओमेगा टी प्लस फाय बाय 2. म्हणजे आता वेव्हची ॲम्प्लिट्यूड किती झालेली आहे तर 2E0 इंटू कॉस फाय बाय 2. म्हणजे आपल्याला कशासाठीची व्हॅल्यू मिळालेली आहे तर वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडसाठीची व्हॅल्यू मिळालेली आहे की जी ॲम्प्लिट्यूड पॉईंट पी पाशी तयार होईल की जिच्यामुळं त्या पी पॉईंटपाशी तयार होणारा जो पॉईंट आहे जी फ्रिंज आहे ती ब्राईट आहे का डार्क आहे हे आपल्याला समजणार आहे. Therefore, amplitude A equal to 2E0 cos of phi by 2. बरोबर. Intensity of incident light directly proportional to A square. हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणजे आता I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचं व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2E0 कॉस ऑफ फाय बाय 2. याचा मला काय करावं लागेल स्क्वेअर करावं लागेल का आता इथे ॲम्प्लिट्यूडचा काय आहे स्क्वेअर आहे. देअरफॉर आय इक्वल टू मी म्हटलं की प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण युनिटी कन्सिडर करूया तर हा आला 4E0चा स्क्वेअर कॉस ऑफ फाय बाय 2. इथं स्क्वेअर आहे कॉस स्क्वेअर फाय बाय 2. I0 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E0 स्क्वेअर. ही इंटेन्सिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टरला. हा इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर कॉम्पोनंट लाईट वेव्हच्या ॲम्प्लिट्यूडसारखा ॲपियर होतो आहे
म्हणजे आय इक्वल टू 4 टाइम्स I0 कॉस स्क्वेअर फाय बाय 2. ही इंटेन्सिटी कशाची असेल? त्या स्क्रीनवर तयार होणाऱ्या पॉईंट पी पाशी, जो पॉईंट तयार होईल तो ब्राईट असेल किंवा डार्क असेल, त्या पॉईंटपाशी तयार होणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी ही असेल 4 टाइम्स I0 कॉस स्क्वेअर फाय बाय